Hello dear students, very good morning all of you. We are learning your mathematics chapter. The name of the chapter is the statistics. Statistics is a branch of mathematics. बघा statistics यालाच मराठीमध्ये सांख्यिकी असंही म्हटलं जातं. ही गणितामधील एक ब्रांच आहे. 11th आणि 12th किंवा तुम्ही हायर एज्युकेशन जर मॅथमॅटिक्स या सब्जेक्टमध्ये घेणार असाल तर स्टॅटिस्टिक्स नावाचं एक वेगळं बुक तुम्ही अभ्यासणार आहात. पहा, स्टॅटिस्टिक्स हा चॅप्टर तुम्ही 8th स्टँडर्डमध्ये सुद्धा पाहिला आहे. 8th स्टँडर्डमध्ये आपण सब डिवायडेड बार डायग्रॅम पाहिली होती. वी विल रिवाइज दिस ऑल्सो. आणि आत्ता स्टँडर्ड 9thमध्ये आपण पर्सेंटेज बार डायग्रॅम, प्रायमरी अँड सेकंडरी डाटा, ग्राउंडेड अँड अनग्राउंडेड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, मीन मेडियन मोड फॉर अंडरग्राउंड डाटा. ओके, हे सगळं आपण शिकणार आहोत. मीन, मेडियन आणि मोड यासाठी फॉर्म्युलाज असणार आहे ते, आणि यावर बेस्ड एक्झाम्पल्स आपण सॉल्व करणार आहोत. बाकी सगळं जे असणार आहे ते सगळे बार डायग्रॅम्स आपण ड्रॉ करणार आहोत. ओके, सो आधी आपण सब डिवायडेड बार डायग्रॅम पाहिलं होतं 8th स्टँडर्डमध्ये. त्याची रिव्हिजन करूया. आपण एक एक्झाम्पल इथे पाहणार आहोत. इथे आपल्याला इयर दिला आहे आणि इयर 2010, 11 आणि 12. इथे वीट आणि ज्वारचं प्रोडक्शन किती झालं आहे ते प्रोडक्शन आपल्याला दिलं आहे. अँड फ्रॉम दॅट प्रोडक्शन वी विल ड्रॉ दी बार ग्राफ. सो सी द चार्ट इयर, देन वी विल राईट wheat production, then jawar production, हे जे प्रोडक्शन आहे ते आपल्याला क्विंटलमध्ये दिलं आहे. ओके, जवार आणि वीटचं जे प्रोडक्शन आहे ते आपल्याला क्विंटलमध्ये दिलं आहे. मग इयर काय आहे तर इयर 2010मध्ये वीटचं प्रोडक्शन क्विंटलमध्ये किती झालं आहे तर 30 क्विंटल. आणि तेच जवारचं प्रोडक्शन क्विंटलमध्ये किती आहे तर 10 क्विंटल. क्लिअर. 2011मध्ये इयर 2011मध्ये वीटचं जे प्रोडक्शन आहे ते आहे 35 क्विंटल आणि जवारचं प्रोडक्शन आहे 15 क्विंटल. आणि इयर 2012मध्ये वीटचं जे प्रोडक्शन आहे ते आहे 48 क्विंटल आणि जवारचं प्रोडक्शन आहे 12 क्विंटल. असं आपल्याला प्रोडक्शन दिलं आहे. ठीक आहे, हे एक्झाम्पल आहे. आता या दिलेल्या जी गिवन इन्फॉर्मेशन आहे यावरून आपण बार डायग्रॅम काढणार आहोत. सी, इयर 2010मध्ये वीटचं प्रोडक्शन इन क्विंटल आहे 30 क्विंटल आणि जवारचं प्रोडक्शन आहे 10 क्विंटल. In year 2011 the production of wheat in quintal is 35 क्विंटल आणि जवारचं जे प्रोडक्शन आहे ते आहे 15 क्विंटल. इयर 2012मध्ये वीटचं जे प्रोडक्शन आहे ते आहे 48 क्विंटल आणि जवारचं जे प्रोडक्शन आहे ते आहे 12 क्विंटल. इथे आपल्याला काय करायचं आहे तर याचा सब डिवायडेड बार डायग्रॅम आपल्याला काढायचा आहे. ओके, आपण बार डायग्रॅम आधी पाहूया. याचा जर बार डायग्रॅम आपल्याला काढायचं असेल तर तुम्हाला ग्राफ पेपरवर एक्स आणि वाय ॲक्सिस ड्रॉ करायला लागेल. एक्स आणि वाय ॲक्सिस आपण काढूया. एक्स, दिस इज वाय ॲक्सिस, वी विल राईट 0 ओव्हर इयर. हे असेल वाय डॅश आणि हे असेल एक्स डॅश. आता जेव्हा तुम्ही बार डायग्रॅम काढणार आहात तेव्हा तुम्ही ग्राफ पेपर वापरणार आहात. ग्राफ पेपर इज कंपल्सरी. इथे जे एक्स ॲक्सिस असणार आहे तिथे आपण इयर लिहिणार आहोत आणि वाय ॲक्सिसवर आपण काय लिहिणार आहोत तर वाय ॲक्सिसवर आपण प्रोडक्शन लिहिणार आहोत. ओके, सो हियर वी विल राईट इयर 2010, देन 2011 and 2012.
Here we will write 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45 and 50. तुम्ही स्केल लिहिणार आहात. स्केल ऑन वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिसवर आपण स्केल काय घेतला आहे, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 क्विंटल. ओके, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 क्विंटल. मग आता 2010मध्ये वीटचं प्रोडक्शन किती आहे, तर 30 क्विंटल. मग आपण ते प्रोडक्शन इथे दाखवणार आहोत. सी 30 क्विंटल. आणि जे ज्वारचं प्रोडक्शन आहे ते आहे 10 क्विंटल. सो वी विल शो लाईक दिस. जे वीटचं प्रोडक्शन आहे ते आपण क्रॉस लाईन्सने दाखवूया आणि जे ज्वारचं प्रोडक्शन आहे ते आपण असंच तो जो बार आहे तो एम्प्टी ठेवूया. सो वी विल राईट हिअर दिस इज फॉर wheat and the empty bar is for jawar. ओके, वीटसाठी जे बार असणार आहे तो आपण क्रॉस लाईनने फिल केला आहे आणि जो जवारसाठी आहे तो एम्प्टी आहे. 2010मध्ये वीटचं क्विंटलमध्ये प्रोडक्शन आहे 30 क्विंटल. सो आपण जो बार आहे तो 30 क्विंटलसाठी काढला वीटचा. And for jawar it is 10 quintal, so we have drawn for 10 quintal. Now next, in year 2011 the production of wheat is 35 quintal. Okay, so 35 इथे असेल. हा ग्राफ आपण वीटसाठी काढतोय. ठीक आहे, मग इथे आपण क्रॉस लाईन्स काढणार आहोत. फॉर वीट वी आर शोईंग द बार फॉर cross lines. Okay, we are using cross lines to show the production of wheat. And for jawar it is 15 quintal in year 2011. So जवारचं प्रोडक्शन 15 क्विंटल झालं होतं in year 2011. That's clear. In 2011 35 quintal for wheat and 15 quintal is of jawar. Now last, in year 2012 the production of wheat is 48 quintal. Okay, now how we will draw 48 over here? Go up to 45 आणि 45 आणि 50च्या मध्ये टोटल 10 लाईन्स असणार आहेत. ओके, 45च्या पुढे आपल्याला 45च्या पुढे आपल्याला 3 लाईन्स काउंट करायच्या आहेत. ओके, इथे समवेअर कुठेतरी 48 असणार आहे. सो यू विल ड्रॉ the graph for wheat over here. आपण जो वीटसाठी बार असणार आहे तो क्रॉस लाईन्सने दाखवतोय. सो ड्रॉ दी क्रॉस लाईन्स. आणि फॉर जवार द प्रोडक्शन इज 12 क्विंटल. मग 10 इथे आहे, त्याच्या पुढे 2 लाईन्स हे असणार आहे 12 क्विंटल जे आपण एम्प्टी ठेवणार आहोत. ओके, दिस इज द बार डायग्रॅम. ही खूप बेसिक बार डायग्रॅम आहे जी आपण लास्ट 8th स्टँडर्डमध्ये शिकलो होतो. इथे आपल्याला इयर दिला आहे, वीट आणि जवारचे प्रोडक्शन दिलं आहे. दोनही इन्फॉर्मेशन आपण या बार डायग्रॅममध्ये दाखवले आहेत. बार डायग्रॅम कंपल्सरी तुम्हाला ग्राफ पेपरवरती काढायचे आहे. तुम्ही कंपल्सरी स्केल लिहिणार आहात. वीट आपण क्रॉस लाईन्सने दाखवतो आहे, तर जवार हा एम्प्टी बार ग्राफ असणार आहे. राईट डाऊन. See, the next is subdivided bar diagram. Subdivided bar diagram म्हणजे काय आपण पाहणार आहोत. We will see the definition for the subdivided bar diagram. To compare the given information in the given data, we can also draw the another type of bar diagram which is subdivided bar diagram, and one another we will see which is percentage bar diagram. Now what is mean by subdivided bar diagram? Subdivided bar diagram म्हणजे काय तर to draw the subdivided bar diagram, we add the numerical values of the entities and decide a scale and show the total by bar proportional to the scale
Then we divide bar in parts proportional to the entities and had added. Hence, this type of diagram is called as subdivided bar diagram. म्हणजे काय तर इथे आपल्याला दोन वेगवेगळ्या एंटिटीज दिल्या आहेत. ओके, इयर इथे दिला आहे आणि या इयरसाठी असणारं वीट आणि ज्वार यांचं क्विंटलमध्ये असणारं प्रोडक्शन आपल्याला दिलं आहे. मग इथे आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा आपण सबडिवायडेड बार डायग्राम काढणार आहे या दोन्हीचे आपण ॲडिशन करणार आहोत. ओके, वी हॅव टू ॲड बोथ दिस एंटिटीज. आपल्याला ज्या दोन बाबी दिल्या आहेत या दोन्हीचे आपण ॲडिशन करणार आहोत आणि बार डायग्राममध्ये स्केल लिहून ती ॲडिशन जे असणार आहे तिथपर्यंत आपण बार डायग्राम काढणार आहोत. मग 30 + 10 40 असणार आहे. अप टू मार्क ऑफ 40 आपण बार डायग्राम काढणार आहोत. मग तो बार डायग्राम डिवायडेड होईल. का तर वीट आणि ज्वार असं दोन्ही प्रोडक्शन आपल्याला एकाच बारमध्ये दाखवायचं आहे. म्हणून 30 पर्यंत वीट आपण शेडेड पोर्शन किंवा कोणत्याही वेगळ्या प्रकारे दाखवू शकतो आणि जे वरचे 10 असणार आहे ते वेगळ्या प्रकारे दाखवू शकतो. अशा प्रकारे आपण सबडिवायडेड बार डायग्राम काढणार आहे. सबडिवायडेड म्हणजे काय तर एक बार डायग्राम असणार आहे जे आपण डिवाइड करणार आहोत आणि त्या डिवाइड केलेल्या बार डायग्राममध्ये दोन वेगळे घटक दाखवणार आहोत, दोन डिफरंट एंटिटीज त्यामध्ये शो करणार आहोत. याला सबडिवायडेड बार डायग्राम असं म्हणणार आहोत. सेम एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. इयर 2010 मध्ये वीटचं जे प्रोडक्शन झालं होतं क्विंटलमध्ये ते आहे 30 क्विंटल. ज्वारचं प्रोडक्शन होतं क्विंटलमध्ये ते आहे 10 क्विंटल. इथे आपण एक कॉलम करूया टोटल प्रोडक्शन. ओके, टोटल प्रोडक्शन इन क्विंटल. हा जर आपण अजून एक इथे कॉलम केला तर इथे आपण टोटल प्रोडक्शन लिहूया. इन इयर 2010 द प्रोडक्शन ऑफ वीट इज 30 क्विंटल. The production of jawar is 10 quintal. So the total production is 30 + 10 40 quintal. Next one, in year 2011 the production of wheat is 35 quintal. The production of jawar is 15 quintal. 35 + 15, the answer will be 50. ओके, 50 क्विंटल. मग टोटल प्रोडक्शन इयर 2011 मध्ये किती आहे तर 50 क्विंटल. नेक्स्ट लास्ट वन, इन इयर 2012 द प्रोडक्शन ऑफ व्हीट इन क्विंटल इज 48 अँड प्रोडक्शन ऑफ जवार इज 12 क्विंटल. 48 + 12 इज 60 क्विंटल. हेन्स द टोटल प्रोडक्शन इन इयर 2012 इज 60 क्विंटल. आता आपल्याला काय करायचं आहे तर सबडिवायडेड बार डायग्राम काढायचे आहे. ओके, सो वी विल ड्रॉ द डायग्राम. वी विल ड्रॉ एक्स अँड वाय ॲक्सिस. जसं आपण नॉर्मल बार डायग्राम काढतो तशीच सेम प्रोसेस असणार आहे. फक्त आपल्याला दोन एंटिटीज आहेत, दोन वेगवेगळे घटक आहेत ते एका सिंगल बार डायग्राममध्ये दाखवायचे आहेत. सी, इथे आपण इयर लिहिणार आहोत. इयर 2010, देन इयर 2011 and year 2012. या 3 इयर्ससाठी आपल्याला काय करायचं आहे तर हा बार आपल्याला काढायचा आहे, बार डायग्राम आपल्याला काढायचे आहे. काय करूया, 2010 साठी टोटल क्वांटिटी आपल्याला लिहायची आहे. बघा काय आहे 40 50 60. सो वी विल टेक 10 to 60, 10 to 60 और 70. मग इथे स्केल तुम्ही काय लिहिणार, तुम्हाला कंपल्सरी स्केल लिहायचा आहे. स्केल ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 क्विंटल. ओके, ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 क्विंटल. मग 1 सेंटीमीटर 10 इथे येईल 20, देन 30, 40, 50, 60, 70, 80. Okay, clear? This is x axis, this is y, 0, y dash and x dash. Okay, बघा इयर लिहिले आहेत. ऑन एक्स ॲक्सिस 2010, 2011 अँड 2012. ऑन वाय ॲक्सिस आपण स्केल काय घेतला आहे,
ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 क्विंटल. सो 10, 20, 30, 40 असं स्केल आपण ऑन वाय ॲक्सिस घेतला आहे. आपण जेव्हा सब डिवायडेड बार डायग्रॅम काढणार आहे तेव्हा टोटल स्केल असणारा एक बार आपण काढणार आहोत. टोटल स्केल फॉर इयर 2010 किती आहे तर 40. सो 2010 मध्ये 40 क्विंटल इतकं प्रोडक्शन झालं होतं. ठीक आहे, बार काढला आपण. आता हा बार आपल्याला डिवाइड करायचा आहे. सब डिवायडेड बार डायग्रॅम आपण पाहतोय. 40 क्विंटल टोटल प्रोडक्शन झालं आहे इन इयर 2010. हा बार आपल्याला डिवाइड करायचा आहे बिकॉज वी आर लर्निंग सब डिवायडेड बार डायग्रॅम. ठीक आहे, मग इथे वीटचं प्रोडक्शन किती आहे तर 30 आहे आणि ज्वार 10 क्विंटल आहे. मग वीटचं 30 इथून आपण हा बार डायग्रॅम डिवाइड करूया. ओके, वीटचं प्रोडक्शन किती आहे तर 30 आहे आणि जे ज्वारचं प्रोडक्शन आहे ते आहे 10 क्विंटल. म्हणजे वीटचं प्रोडक्शन आहे तो एरिया तुम्ही शेडेड करू शकता, तिथे क्रॉस लाईन्स मारू शकता, यू कॅन डू एनिथिंग. हा जो शेडेड पार्ट आहे हे काय आहे द प्रोडक्शन ऑफ वीट. बरोबर, उरलं किती 40 - 30 10 क्विंटल. मग हे 10 क्विंटल जे आहे ते काय असणार आहे तर जे उरलेलं 10 क्विंटल आहे ते असणार आहे ज्वार. ओके, प्रोडक्शन ऑफ ज्वार. उरलेलं जे 10 क्विंटल असणार आहे ते असेल प्रोडक्शन ऑफ ज्वार. ओके, ठीक आहे, हे काय झालं तर प्रोडक्शन ऑफ ज्वार. आता नेक्स्ट पाहूया आपण इयर 2011 साठी. फॉर इयर 2011 टोटल प्रोडक्शन इन क्विंटल आहे 50 क्विंटल. सो 2011 साठी जो आपण बार डायग्राम काढणार ती काढणार फॉर 50 क्विंटल, अप टू 50 क्विंटल. ही डायग्रॅम आपण काढली. आता इयर 2011 मध्ये वीटचं प्रोडक्शन किती आहे तर 35 क्विंटल. 35 कुठे असेल 40 आणि 30च्या मिडल जी लाईन असणार आहे तिथे 35 असणार आहे. सो आय विल ड्रॉ समवेअर हिअर. ओके, हे आहे सपोज 35 क्विंटल. ओके, हे 35 क्विंटल असेल आणि उरलेलं जे किती आहे टोटल प्रोडक्शन आहे 50 क्विंटल. त्यामध्ये वीट प्रोडक्शन आहे 30 क्विंटल. 35 क्विंटल 50 - 35 उरलं 15 क्विंटल ते इथे असणार आहे. ओके, असा आपल्याला बार सब डिवायडेड करायचा आहे. सो आपण वीट दाखवतो आहे क्रॉस लाईन्सनी. आय विल ड्रॉ क्रॉस लाईन्स. तुम्ही कसंही नोटिफाय करू शकता, फक्त तुम्हाला जो बार डायग्रॅम आहे त्यामध्ये असणाऱ्या ज्या 2 एंटिटीज आहेत, 2 वेगवेगळे घटक आहेत ते सेपरेटली दाखवायचे आहेत, ते सेपरेट शो करायचे आहेत. आणि जे 15 क्विंटल इथे असणार आहे फ्रॉम 35 to 50 हे प्रोडक्शन ऑफ ज्वार असणार आहे. ओके, अशा पद्धतीने 2 वेगवेगळ्या एंटिटीज आपण सेम बार डायग्रॅममध्ये दाखवतोय. तर बार डायग्रॅम डिवाइड करून अशा प्रकारच्या बार डायग्रॅमला सब डिवायडेड बार डायग्रॅम असं म्हटलं जातं. लास्ट वन फॉर इयर 2012 द प्रोडक्शन ऑफ वीट इज 48 क्विंटल. द प्रोडक्शन ऑफ वीट इज 48 क्विंटल and production of jawar is 12 quintal, whereas total production in year 2012 is 60 quintal. So I will draw up to 60. क्विंटल. वीटचे प्रोडक्शन किती आहे 48 क्विंटल. 50च्या खाली 2 लाईन स्लाइटली असणार आहे 48 क्विंटल. ओके, हिअर वीटचं प्रोडक्शन आहे 48 क्विंटल. सो इथून 48 क्विंटल पर्यंत आपण जो बार आहे तो डिवाइड करणार आहोत. वी विल ड्रॉ द क्रॉस लाईन्स टू शो द प्रोडक्शन ऑफ वीट.
ओके. आणि जवारचं प्रोडक्शन किती आहे तर ते आहे 12 क्विंटल. जवारचं जे प्रोडक्शन आहे ते सुद्धा आपण शो करणार आहोत डिफरंटली. हा सेम बार डायग्राम आपल्याला डिवाइड करायचे आहे टू शो 2 डिफरंट एंटिटीज विदिन इट. क्लिअर. हे झालं फॉर सबडिवायडेड बार डायग्राम फॉर द गिवन एक्झाम्पल. मग इथे बार डायग्राम आपण वेगवेगळी नोटिफाय केली आहे ती इथे आपण काढणार आहोत. ओके. दिस इज फॉर व्हीट अँड जवार. फॉर व्हीट वी हॅव ड्रॉन द क्रॉस लाईन्स and the bar diagram of jawar is filled with the dots. Clear? So this is subdivided bar diagram. या एकाच बार मध्ये आपण 2 सेपरेट एंटिटीज, 2 वेगवेगळे घटक एका सिंगल बार डायग्राम मध्ये जेव्हा आपण काढतो तेव्हा त्याला सबडिवायडेड बार डायग्राम असं म्हटलं जातं. इथे इयर दिला आहे, प्रोडक्शन ऑफ व्हीट, जवार आणि टोटल प्रोडक्शन असे कॉलम तुम्हाला करावे लागतील. काहीही दिलं असेल त्याची टोटल तुम्हाला करायची आहे. टोटल तो जे स्केल असणार आहे त्या स्केलचा बार काढायचा आहे आणि जे 2 सेपरेट घटक दिले आहे ते घटक दाखवण्यासाठी तो बार डिवाइड करून ज्या स्केलला स्केल तुम्हाला दिले आहे त्या स्केलला तो बार डिवाइड करून तुम्हाला तो बार सेपरेट 2 घटक दाखवायचे आहेत. सेपरेट 2 एंटिटीज त्या सेम बार डायग्राममध्ये तुम्हाला शो करायच्या आहेत. दिस इज सबडिवायडेड बार डायग्राम. इन बुक ऑन पेज नंबर 110 तुम्हाला सॉल्व एक्झाम्पल्स दिले आहेत. ते एक्झाम्पल तुम्ही होमवर्कमध्ये सॉल्व करणार आहात. राईट डाऊन दिस. सबडिवायडेड बार डायग्राम और कोणतेही बार डायग्राम काढण्यासाठी कंपल्सरी तुम्ही ग्राफ पेपरचा यूज करणार आहात. थँक्यू.